परी तू पिणार आहे ना, काय घरात पिणार आहे? पिणार, एक प्याला दे दादा. हे दे दादाला. नाही फोडलं थोडंसं. छान आहे, गोड आहे. ओवीची शीक ओवीची शीक कसली आहे बघा. हा शेंबडे. तर चला, आज मी बाजार करायचं होतं, घरचं बाजार करून आली. मी राहू दे दाखवायची, ओवी दाखवते तुम्हाला. उठ उठ मत ना ओवी, ओवी उठ. तर हे काय तुम्हाला ओवीनं दाखवलेलंच आहे. फेस पॅक, मास्क आहे आधी बघा. हालत नाही सोडून दे मधनं. हे आता आपण बघितलेलं हे मी ओवी पैसे देते. हा, हे काय सगळ्यांना माहीतच आहे. मॅडमांना लागतंय चॉकलेट बिस्किट. शू केली पहिला पेट पूजा, बाद में घर की पूजा. क्रीम बिस्किट हे मला खूप आवडतं. मला पण खूप आवडतं. तेल सरेटी एवढं झालेलं आहे आणि नेहमी मी डब्बा घेऊन येत होती. आता ह्यावेळेस विचार केला की डब्बा घ्यायचा नाही, डब्याचा अंदाज आपल्याला लागत नाही म्हणून तेल वापरण्यात जातोय. त्यामुळे ह्यावेळेस मी पिशव्या घेऊन आलेली आहे. तर बघूया आपल्याला कसा अंदाज लागतो तेलांचा. डब्याचा अंदाज येत नाही. थोडं दाखवत नाही. तुम्ही म्हणते अंकिता का पिशव्याच दाखवते का सगळे? आंबार हळद पावडर हे चांगले असते हळद. नाही मॅगी खा की, खा मॅगी दे दे. हिला माझी बघते आई काय करते आपली. पावडर हे मॅगी खूप छान आहे. हे मॅगी ना आपण जे मॅगी खाते की नाही त्या मॅगीपेक्षा मॅगी छान आहे. गव्हाची आहे, गव्हाची, मैद्याची नाही आहे, गव्हाची. खूप छान आहे. आम्ही का मॅगी जास्त खात नाही, तर ओवीसाठी मी घेऊन आली. आणि गुलाबजामुनचं दिसतंय का? गिट्स हे दिसतंय. उलट दिसतंय का? उलट दिसतंय का? नाही, तिथनं दिसतंय बरोबर. हे गुलाबजामुन ह्याच्यात 1 किलोच आहे ना? हे 1 किलोच आहे. किती जाऊ ओवी? 2 किलो म्हणजे माझा 1 किलो, ओवीचं 2 किलो. हा नाही 1 किलो असेल आता. असं ह्याच्यात कमीत कमी 180 गुलाबजामुन येतात. किती? 180.
आपले करण्यावर 150, 160, 180 आपले करण्यावर आहेत गुलाबजामुन ह्याच्यात. कोण छोटे करते, कोण मोठे करते. हे आता गुलाबजामुन मी घेऊन आले ना, तर सगळं रेडीमेड तयार आहे. फक्त आपण पीठ मळल्यावर चांगलं मळाचं तुपानं, दूध घालायचं आणि गुलाबजामुन करायचं. ह्याची रेसिपी मी टाकीन तुम्हाला मी कशी करते. ते साधं सोपं आहे, म्हणजे खूप टेन्शन नाही आणि त्रास नाही, काय नाही. काय समजत नाही. हे जाम आता होतं घरात किसांचं, तरी मी आता घेऊन आली. सॉस आहे, सॉस जाम नाही. सॉस जाम मॅडम खात नाही. साबण मी हेच वापरते. आता तुम्ही काय वापरते मला माहीत नाही. तर मी घेऊन आली का, म्हणजे बाळाचे इराचे छोटे कपडे असतात कारण ते मशीनला मी घालू शकत नाही, ते मला हाताने धुवा लागतं. आमचं बाळ आहे इरा पार्टी. मिरची पावडर हे खूप छान असते. मिरची पावडर हे कशात तर करताना बिर्याणीला, ह्याला, त्याला, बटर चिकन चालतंय. मी जास्त तर कोल्हापुरी मसालाच वापरते. हे मॅडम मला नाही, मला त्याला केस नाही. मनाने एका भांड्याचे साबण घरात होते, माझे भांड्याचे साबण शिल्लक. तरी मी विचार केला आता गेल्यासारखं 4-5 घेतले वाटतंय. अजून 10-12 माझ्या घरात होते, तरी मी गेली तेव्हा घेऊन येत असते. एक्स्ट्रा असलेले कधीही पाया जात नसतो. मीठ टाटा. हे मीठ शरीराला चांगलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नेहमी हेच खाते, तरी तुम्ही सांगा माहिती असेल तर. टाटा नमक, देश का नमक. टाटा नमक, देश का नमक. बाळाला पॅम्पर्स लागत होते, पॅम्पर्स घेऊन आली. पावडरचा डब्बा हिमालयाचं हे सगळं मी घेऊन आली. आता तेवढं काय मी दाखवत बसणार नाही, फक्त एवढंच मी दाखवीन. सपलं, पिशवी सपली आमची. आता नेक्स्ट टाइम मी बाजार आणली ना, तर ओवी दाखवल तुम्हाला बाजार माझा आहे का नाही. ओवी तू दाखवणार ना. ओवी दाखवणार आहे. तर एवढं बाजार सगळं घेऊन आली बघा. वाढतंय बाजार, एवढंच बाजार 3400 रुपयाचं बाजार आहे. बघितल्यानंतर वाटणार पण नाही 3400चं बाजार आहे. खूप महागाई झालेली आहे. काय करायचं सांगा. महागाई इतकी वाढले की बोलायचं नाही. लोक काय करते, 1,500 येतात लाडकी बहीणचे म्हणून ते आशा देतात आपण जाऊन मतदान करते. तर हे महागाई बघा, हे 3400चं बाजार कोण म्हणाल का. ह्याच्यात अजून तांदूळ गहू काही नाही. तांदूळ गहू का मी एक्स्ट्रा आणून ठेवलेले असते. 10 किलो 5 किलो आणत नाही. आणि गहू का मी जास्त खात नाही. मी आणि पोरच खाते. भाकरी आम्हाला जास्त लागत असते. तर तेल पण इतकं महाग झालेलं आहे की नाही. 2500 रुपयाला डबा ना, 2500 रुपयाला डब्बा झाले तेलचं. इतकी महागाई वाढली. हा 2700 रुपये डबा. 2750 म्हणते मम्मी. घेऊन आलं नाही. काल मी बघितली नाही. काल कसं बघितलं आपण 25.5 होय वाटतं. मग नाही मी काय केलं, पिशव्याच घेतलं का, म्हणजे त्याचा अंदाज लागत नाही म्हणून पिशव्या घेऊन आली मी. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे तांदळाचं पीठ आहे, मम्मी गावापासून घेऊन आलेत. आम्ही तांदळाची भाकरी खात आहे. मी खात नाही, ओवीच पप्पाला लागते तांदळाची भाकरी. आज मम्मी आलेत, तांदळाचं पीठ घेऊन आलेत. अक्का तांदळाचं पीठ. अक्का पण आमची तांदळाचीच भाकरी खाते. बेंदूर होतं ना, ह्यावेळेस मला बेंदूर करायला मिळाले. परवाची व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले का बँकेचं काम होतं, त्यामुळे मला बेंदूर करायला टाईमच मिळाला नाही. पोळ्या करायला 2-3 दिवस त्यातच गेले माझ्या. मग येताना पोळ्या करून घेऊन आले. तर बेंदूरच्या पोळ्या कालच येणार होते, मात्र आम्ही नसल्यामुळे येऊ नका म्हणून सांगितलं. आणि चकली या चकली खायला, या चकली खायला. हे मम्मी बेंदूरला केलं ना मम्मी चकली. बेंदूरला केलं चकली. कानोले, चकली, पोळ्या
या खाण्यासाठी. या मस्त बहुत लागतं. मध्ये. हे साखर, संघाची साखर मिळते ना आपल्याला. ऊस ऊस गेल्यानंतर संघाची साखर मिळते नाही. ऊस जातोय ते साखर आहे. शेरच. शेताचं आपल्याला माहित नाही बाबा काय. एक कानोले. विरा मी खाते ते बघत बसले. तोंडाला बघते माझ्या. लय हुशार झाली बारकी. ते मोठी ते बारकी. हे तर लय अगो झाली. आता जशी मोठी होते तशी अगोपणा करते. नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल आहे आपला. इंस्टाग्रामची पण आयडी आहे माझी, अंकिता ऑफिशियल 927. त्या पण चॅनलला जाऊन प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि यूट्यूबच्या आयडीला पण आपले सपोर्ट करा. व्हिडिओ मी 100% देण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन आहे त्यामुळं थोडंफार मागं पुढं होतं आहे. का चुकलं तर समजून पण घ्या आणि बोला पण मला कमेंटमध्ये की अंकिता ते तू इथं चुकते. मी नवीन असल्यामुळे थोडंसं मागं पुढं आले. थोडं मी पण शिकून जाईल. बरोबर ना. सगळेजण का शिकून येत नाहीत, शिकायला लागतंय. सबस्क्राईब करा. आणि खरंच कालपासून तुमचं इतकं चांगलं रिस्पॉन्स मला मिळतं आहे. एवढी शांत बस. इतकं चांगलं रिस्पॉन्स मिळालेला आहे. फॉलोअर्स लोकांनी सबस्क्राईब पण भरपूर केलं आहे. म्हणजे माझी यूट्यूब फॅमिली आणि इंस्टाग्राम आयडीला पण माझी खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तिथं पण खूप लोकांनी मला चांगलं रिस्पॉन्स दिलेलं आहे. असंच प्रेम द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत माझे बघत जावा आणि लाईक करत जावा, शेअर करत जावा. फॅमिली ब्लॉग आपले छान छान येणार आहेत. मी प्रयत्न करत आहे. ओके बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एवढंच बाजार 3400 रुपयाचा बाजार आहे. वाढतंय का बघा 3400चं. इतकी महागाई, इतकी हे काय ओवीला लागत असते. इतकी महागाई झाली आहे. बाप रे बाप, भयानक महागाई झाली आहे.